अंग लय जाम झाले, सर्दी लय झाली. आज काय जाणं काय आपल्या जाणं होणार नाही. आज झोपावं लागेल. पिये बोला सरपंच. आज जरा मग अंग जाम झालंय, मला काय जाणं होणार नाही. लय दुखत आहे पोटात लय आल्यावर झालंय. आज तू सुट्टी घेऊन टाक, मग आज काय जाणं होणार नाही. बरं सरपंच आज आईस माझ्यातर्फे मजा कर जा. मी जरा मोकळा होऊन येतो. काय दम निघाला, एखाद्या डॉक्टरकडे जावं लागेल मला आणि एखादा घोट घ्यावा लागेल. दोस सरपंच तुमचा आदेश खरा आहे, पण माझ्या पेमेंटचं काय? मला पैशाची लय गरज आहे. अरे बाबा तुला पेमेंट देतो, पेमेंट दिलं असतं तुला, पण माझं चेकबुक तिकडं कार्यालयात राहिले. तुला देतो चेक, नंतर देतो. सरपंच मागच्या बारीने बी तुम्ही नंतर देतो म्हटला होता. मला पैशाची लय गरज आहे. अरे तुला सांगितलं ना चेकबुक देतो बाबा, सांगितलं ना देतो म्हणून. तू आपल्या हक्काचा माणूस आहे, देतो तुला चेकबुक. चेक देतो लिहून, बाउंस झाले चेक देतो. बाउन्स नाही झाले जमलं तर 40 एकरात एखाद्या तुकडं त्या नावावर करतो. पण तू जरा आज लय दुखत आहे. मग आज काय मला काय करायला जमणार नाही. याला जा तू जा दे, मला नाही काम करायचं. जा मी चाललो. सरपंच तुला नसलं पेमेंट द्यायचं तर PM म्हणजे काय असतं ते दावीन. माझं पेमेंट झालं पाहिजे. तू किती जरी नाटकं करीत असला तरी बघून घेईन तुझ्याकडं मी. जा तुझी तशीच आहे घाल तिकडे. जा जिकडे आहे घालायच तिकडे. असे 56 पिओ भाकरेन काय गरज नाही ते मला. हा सरपंच मी बाजीराव, तुला बघून घेतो. अशी मुया देऊ गोळी हाणतो का नाही. जा तुला काय करायचं कर जा. चाललो माझं मी. होय रे गोप्या. हा इकडे बोल ना. नसते. बोल. मी काय म्हणतो, गावात ती पाखरू आलंय, त्याची काय झलकच दिसणार राव. अरे ते कायची आता दिसणार नाही, नुसते बापा चालू त्या. ते जाऊ दे, एवढं धुकं पडलं. अरे ते कांद्याला मावा पडला, ते टेन्शन आलं मला. इकडे खोक्या कुठं चालला? अरे इकडे नाही थांबी दे. कोणा निघला तोंड घेऊन वरती. बाजाची ड्युटीला नाही गेला का आज? ते बाजा ते आराम करतोय, त्याने आज मला सुट्टी घ्यायला सांगितली. काहीतरी फिसकटलं वाटतं याचं. का बरं बाजा काय एवढा आराम करायला लागला का आता? त्या आईला आम्ही जर सरपंच असतो ना, हे आईला मस्त माझ्या पैसा कमावला असता. घरी जाऊ दे. काय घरी जातो थांबी त्या. होय होय मला सांग, त्या बाजीराव सरपंचनी आतापर्यंत गावात काय काय काम केलं सांग तू मला. दाखव एकत्र काम त्याचं. त्याने आतापर्यंत माझंच पेमेंट दिलं नाही. आणि ती गुंडाळ पांडू अण्णा आणि ती डिप्टी सारं त्यांनी गाव लुटलं ना. खरं बोलतो राव तू. तू काय झक मारा त्या बाजी सगळं काम करीतो का? मी काम सोडून दिलं. अरे तरी मी म्हटलं एवढा सरपंचाला पगार नाही काय नाही, तरी म्हटलं हा एवढा पैसा येतो कुठून? मला आधीच डाऊट होता या विषयावर. त्यांनी सारं गाव लुटलं, सगळं ते कमिशन ती सगळं खात्यात ते. मग आता त्यांना आता काय करायचं? साऱ्या गावात त्यांनी बोंब उठवली, सगळे कमिशन गरीबांना सारं लुटून टाकलं सारं गाव. आता काय करायचं ते मी पाहतो. चल रे एक काम कर, तू जा पुढे, आम्ही आलो. चालतंय तू जा. हाय गोप्या इकडे 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 बोल. केला घेऊ बाजा नुसतं काय म्हणजे तोंड काय बात डोंग खायला. अरे तरी म्हणलं एवढा पैसा येतो कुठून? आणि बाजी एवढी मजा मारतो कसा? सरपंचाला एवढा पगार राहतच नाही ना. म्हणजे घरकुलाच्या नाव खाली नुसतं स्कीमा करून राहिले ते. स्कॅम आपल्यावर कमिशन खाते काय होते. आता मी कसं डोकं जाईल तर आता पाहतो मी त्याच्याकडे. काम करू ना, बाजीची वाट लावू ना आपण. बाज ना आणायला विसरू नको. लय खतरनाक माणूस यार. माहिती रे मला. चल चल चल. होय बच्चन, अरे तू काय पेपर वाचित बसला का? मग उड्या आणू का काय? अरे उड्या नको आणू. पण अरे बाबा तुला काही माहित आहे का नाही? काय काय आतली खबर आहे काय? थांब बघतो. सांग काय झालं? अरे त्या बाजाचा PS सुट्टीवर आहे. तो आम्हाला त्या नाऱ्याला मला रस्त्यात भेटला होता. ते खोक्या? अरे तो बाजा दिसतो एवढा भोळा नाही. लाईनीभर गांडीचा आहे तो. ते तर साऱ्या गावाला माहिती आहे. अरे तो पांडू अण्णा आणि बाजा हे दोघे मिळून कमिशन खात्या, अख्ख्या गावाचं कमिशन खात्या. आणि त्यांना जोडीला तो डेपुटीला कमिशन द्या. आईला येईन गावाला लुटायचं ठरवलं. आणि ऐक, मी बोललो ते कोणाला म्हणू नको. तू काळजी करू नको. मी नाही कोणाला सांगत. चल येऊ मग. ये तू कोणाला म्हणू नको. आईला बाजीराव आणि पांडवांना कमिशन खाते काय?
शिंद्याला सांगितलंच पाहिजे. येऊ दे शिंद्याला आता. तुम्हाला सांगतो डेपुटी, तुमच्या परस्पर सरपंचाने किती काही कामं केले असतील. अहो पिये काय हाताखाली ठेवला त्यांनी, शिवाय कमिशन तर किती काय खात असते. हा हे खरं आहे चिंद्या. सरपंच दिसायला भोळे पण लय लबाडे. अहो डेपुटी, तुम्हाला माहिती आहे का, बाजीरावांनी दिली बायको हाकलून आणि लोकांच्या सहानुभूतीला आला निवडून. आणि गावातले लोक काय म्हणतात, ह्यो बाजीराव भाऊ लय कामाचा आहे, लय कामं कमवतो. हे असं असतं कुठे, हेंबलं का तुंबलं, हेंबलं का तुंबलं, हेंबलं का तुंबलं. बघा आता तुम्ही काय करायचे ते ठरवा. बरं चला तर तुमच्या गप्पा, मी येतो लगेच जाऊन. बरं बरं चला येतो डेपुटी. बरं बरं. अहो हे बाजा लय बाराचे दिसतंय, साधं भोळं पण लय आतल्या गाठीचं आहे ते. हा हां तुम्हाला त्यांनी कमिशनबद्दल बोलला असेल, पण तुम्हाला कमिशन तुमच्या वाट्याला येऊ सुद्धा देणार नाही. अण्णा अहो तुमच्या विरुद्ध कटकारस्थान केलं जात आहे, कळतंय का तुम्हाला? तुमची बदनामकी केली जाते गावावर. आत्ता जर तुम्ही सावरले नाही ना अण्णा, तर पुन्हा तुम्हाला सावरण्याची संधी मिळणार नाही. सावध व्हा, धोका होईल तुम्हाला, धोका. अरे चिंद्या, कोणाबद्दल बोलतोय तू? हा अरे या परिसरामध्ये या अण्णाला धोका देणारा अजून पायदा नाही झाला, हे लक्षात घे. अहो पण तुमची सर्वत्र बदनामी केली जाते आणि तुम्ही आमचा सरपंच म्हणता. त्याच्यापासून तुम्हाला काय फायदा आहे हो? मैत्रीमध्ये काय फायदा? मैत्रीमध्ये काय फायदा? अहो तो सरपंच सर्व गावभर फिरून काय सांगतो माहिती? काय सांगतो काय सांगतो जे तर सांगतो, अण्णाच्या विटा भाजलेल्या नाही तर कच्च्या चिट्या आहेत, घेऊच नका असं सांगतो ते लोकाला. आणि तुम्ही म्हणता मैत्रीत काय? सावध व्हा, आणि आमचा सरपंच. हा याला हे बियाणं भलतंच उगलंय. बघा करा तुमचं तुम्ही विचार. आपलं काम काय आहे, प्रामाणिकपणे तुम्हाला सांगणं. आम्ही तुम्हाला सांगितलं काय करायचं ते करा. तुमची मैत्री सांभाळा आणि तो सरपंच सांभाळा. तुला सांगतो मी, बाजाला सोडणार नाही मी बाजाला. खरंच? हा फुकट बाजीराव तुझा उपटतो बाबूराव, हे लक्षात घे. पांडू अण्णा म्हणतात मला. वा असं काहीतरी करा, मला बी आवडलं. बघा तुमची मैत्री सांभाळा, नाही तर ते सांगतच फिरतोय बाजा. तुमच्या इटभट्टी चांगली नाही, तुमची इटभट्टी चांगली नाही, बाजा. तुमची इटभट्टी चांगली नाही, बाजाला पाहतो तुमची आता. इटभट्टी चांगली नाही. बाजाला पाहतो रे, बाजाला पाहतो आता. बाजा कुठे गेला? कुठे भेटत झाला? कुठे भेटन बाजा? पाहिला त्या बामठ्याला आणणार आहो तुम्ही, त्याला असं मारू का नाही, याचं वांग्याचं भरीतच करू. हो, आणा सरपंच. आणा त्याला, जवळ आणा त्याला. नाही, चुकलं सरपंच माझं. मारा त्याला, अण्णा, मारा. माफ करा. भाड खाऊ द्या. ए, वाद वाजावर या उपट तुम्हाला. हा, राम लक्ष्मण वाद लावतो, भाड खाऊ याला मारून टाका. मारा. सरपंच घालतोय, हो. सरपंच घाल. म्हणजे आमच्या मारा. बाजा बोला सरपंच. याची कशी गत केली तशी तुझी गत करील. तसं नाही. गद्दारी करू नको. आम्ही तुम्ही आमचे मायबापात, नाही तर याच्या ठिकाणी तू पडलेला राहशील. तुम्ही आमचे अन्नदात, आम्ही तुमच्या या शब्दाचे- उपट सोंब्याला उचला. जाऊ द्या, वडा. जाऊ दे, गावात